आजच्या या देशभक्तीपर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंद मालपेजी, या मतदारसंघाचे लोकप्रिय आणि लोकमान्य आमदार आमचे छोटे बंधू आदरणीय सुमित वानखेडेजी, आदरणीय मिलिंद देशमुखजी, याच्या प्रेमाखातर मी या कार्यक्रमाला आलो तो राहुल ठाकरे, आमचे ज्येष्ठ स्नेही सिद्धराव ठाकरेजी, या संस्थेचे सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, जी जेवणाची वेळ आहे त्यावेळेला भाषण ऐकायची पाळी तुमच्यावर आली आहे. आणि तत्वज्ञान किती जरी चांगलं असलं सुमितजी तरी ते उपाशापोटी माणसाला पचत नाही, इतकं शहाणपण माझ्याजवळ आहे. अतिशय सुंदर असं मिलिंदजींनी मनोगत व्यक्त केलं. मिलिंदजी याच भूमीमध्ये विनोबाजींनी ज्यावेळेला उदाहरण चळवळीची पदयात्रा सुरू केली आणि 13.5 वर्ष विनोबाजी पायी चालले आणि भूदान चळवळ संपवून ज्यावेळेला ते परंधाम आश्रमामध्ये परत आले त्यावेळेला विनोबाजींना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की बाबा 86,000 किलोमीटरचा प्रवास तुम्ही पार केलाय, कोणता घाट चढताना तुम्हाला जास्त त्रास झाला किंवा कोणता घाट उतरताना तुम्हाला जास्त त्रास झाला? विनोबाजींनी फार सुंदर उत्तर दिलं. विनोबाजी असं म्हणाले की घराचा उंबरठा हा ज्या जगातला सगळ्यात मोठा घाट आहे, एकदा तो ओलांडला की तुम्हाला आयुष्याचे सगळे घाट पार करता येतात. आपण आष्टीतून आर्वीला गेला, आर्वीतून अमरावतीला गेला, अमरावतीतून मुंबईला गेला आणि आज या आष्टी शहरासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ जी आपल्यामध्ये निर्माण झाली आहे, या आपल्या औदार्याला आणि आपल्या मातीच्या प्रेमाला मी पहिले नमस्कार करतो. आष्टी या गावामध्ये येऊन भाषण देण्याची ही काही सुमितजी माझी पहिली वेळ नाही. याच्या आधी पण मी मालपे साहेब तुम्हाला माहित आहे की मी या कार्यक्रमाला येऊन गेलो आणि सुमितजी माझ्या भाषणाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या गावात मी एकदा भाषण द्यायला जातो ना त्या गावातली माणसं दुसऱ्यांदा मला बोलवत नाही, परंतु अनेक वर्षांची प्रदीर्घ परंपरा आपण खंडित केली आणि परत एकदा आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल आपल्या रसिकतेला आणि आपल्या औदार्याला मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. शहीदांना स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सारेजण इथे जमलो आहोत. 84 वर्ष झाले ही माणसं शहीद झाली. 84 वर्षापासून त्यांची स्मृती तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे. या जगाच्या पाठीवर असे राजे आणि रजवाडे होऊन गेले की ज्यांच्या ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून ज्यांच्या घरासमोर हत्ती झुलत होते, ज्यांच्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही मिळून पाणी भरत होत्या आणि ज्यांचे इमले आकाशाची स्पर्धा करत होती. कुठे गेले राजे, कुठे गेले राजवाडे? 4 राजांची नाव आपल्याला आठवत नाही आणि 4 राण्या सुद्धा आपल्याला माहित नाही. जमीन पर जिनका था दबदबा और बुलंद अर्श पर नाम था, उन्हें यूं फलक ने मिटा दिया कि मजार तक का निशान नहीं. जी माणसं आकाशाची स्पर्धा करत होती ती नेस्तनाबूत झाली आणि ज्यांनी या मातीशी इमान राखलं, ज्यांनी या देशाशी इमान राहिलं, ती माणसं तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये घर करून बसली. हा सगळ्यात मोठा विषय आहे. आदरणीय कुलगुरू गेल्या, काही विषय बोलायचे होते. एक तर त्या उशिरा आल्या, 1-1.25 तास उशीर झाला, त्याच्यामुळे कार्यक्रमाला आपल्याला विलंब झाला. पण काही गोष्टी कुलगुरूंच्या समोर बोलायला पाहिजे होते असं मला वाटत होतं, पण त्यांना वेळ नव्हता. मिलिंदजी या मुलींचा आता सत्कार करताना त्या मॅडम सांगत होत्या यांना 98% मिळाले, यांना 97% मिळाले, यांना 88% मिळाले. माझ्या छातीत तर धस्सच होत होतं. मी सुमितजींना म्हणलं हे एका वर्षात मिळाले? ते म्हणले हा एका वर्षात मिळाले. मला तर 8वी 9वी 10वी म्हणून सुद्धा कधी 90% मार्क मिळाले. मला प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगायचं आहे की मिलिंदजींच्या मनात तुमच्याबद्दलची जी श्रद्धा आहे ती जर पूर्ण करायची असेल तर तुमच्या हातात असलेला जो कागद आहे 97%चा, ही तुमच्या हातातली गुणपत्रिका आहे, तुमची गुणवत्ता नाही, हे कृपा करून समजून घेतलं पाहिजे. गुणपत्रिका आणि गुणवत्ता या 2 शब्दांमध्ये फरक आहे. तुम्हाला जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मला फिजिक्स मध्ये इतके मिळाले, केमिस्ट्री मध्ये इतके मिळाले, मॅथ्स मध्ये मिळाले, ही गुणपत्रिका टाकून उपयोग नाही. मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या माणसाला, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेल्या माणसाला स्वतःच्या घरच्या लाईनचा फ्यूज सुद्धा बदलवता येत नाही.
ही जर या शिक्षणाची पद्धत असेल तर हे शिक्षण तुमच्या आणि माझ्या कामाचं आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या शाळेच्या बाहेर सुद्धा एक जग आहे, या पुस्तकाच्या बाहेर सुद्धा एक जग आहे. निदा फाजली नावाचे एक जगप्रसिद्ध उर्दू शायर होऊन गेले. त्यावेळेला मी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये फार सक्रियपणे कार्यरत होतो. त्यावेळेला त्यांची एक मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. मी निदा फाजली साहेबांना असं म्हणाले की साहब आप बहुत अच्छा शायरी लिखते हैं, आपके शेर बहुत खूबसूरत होते. त्यावेळेला नेमका पाऊस पडत होता. निदा फाजली साहेबांनी मला असा प्रश्न विचारला कि बरसात में कभी आप गिले होके आए हो? बोला नहीं साहब, अभी तक तो कुछ मौका नहीं मिला. माझी अशी धारणा आहे की निदा फाजली साहेबांनी मला जे समजावून सांगितलं तो असं म्हणाले की पाऊस हा कशाचा विषय आहे, पाऊस हा कवितेचा विषय नाही, पाऊस हा निबंधाचा विषय नाही, पाऊस हा भाषणाचा विषय नाही, मग पाऊस नेमका आहे कशाचा विषय? ते असं म्हणाले की पाऊस हा ओलाचिंब होण्याचा विषय आहे. तुम्हाला पावसाच्या दिवशी तुम्ही ओलाचिंब व्हाल त्यावेळेला परत पावसाची दुसरी कविता वाचण्याची तुम्हाला परवानगी लागत नाही, तुम्हाला ती गरज पडत नाही. हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण तुम्हाला मिळावं याच्यासाठी माननीय मिलिंदजींची धडपड आहे, हे आपण कृपा करून समजून घ्या. आता मिलिंदजींसारखा, सुमितजींसारखा एक प्रामाणिक माणूस किंवा क्रिकेट आमचे चालवणारे आमचे जे मित्र आहेत सगळे, हे सगळे मित्र जर तुम्हाला या कार्यक्रमामध्ये रोमीजी जे आहे यांचं जे स्वप्न साकार करायचं असेल, मला प्रामाणिकपणे मिलिंदजी असं वाटतं की गावामध्ये जर एक प्रामाणिक माणूस निघाला, एक ध्येयवादी माणूस निघाला सुमितजी, तर तो गावाचं परिवर्तन करू शकतो का? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हो, हे परिवर्तन होऊ शकतं. जैन धर्माचे क्रांतिकारी संत होऊन गेले तरुण सागरजी महाराज यांची मुलाखत मी अकोल्याला संपादक असताना घेतली होती. तरुण सागरजी महाराज मला असं म्हणाले की माणसाच्या हृदयामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि त्याच्यासाठी जर त्यांनी अंतःकरण ओतलं असेल तर इच्छा त्याला पूर्ण करता येते. त्यांनी मला एक 5-7 ओळीची सुमेची कविता सांगितली, अतिशय सुंदर कविता आहे, ती या मुलांना सांगितली पाहिजे. तो मोह आवरत नाही तेवढी सांगण्याची परवानगी तुम्हाला मागतो आणि भुकेल्या पोटी तुमची जास्त ताणून न घेता मग मी माझ्या भाषणाला विराम देतो. ती कविता सुमेची अशी आहे की एक शाश्वत कथा जिसे साहस कहे या व्यथा, तालाब किनारे की इमारत में लगी आग, सब तरफ मछली अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. सबने किया वो जो था जिसकी पहुंच में, अरे सबने किया वो जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने कहा कि बहन, तू तो सुई की नोक से समस्या का ताला खोल रही है और पत्तों के बाढ़ से पहाड़ तोड़ रही है. अरे तेरे चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तेरे चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब, तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. कहा, भाई मैं तेरा कहना मानती हूँ, जोश में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ, मगर केवल इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में आएगा. ही एक जरी आम्ही एक्सप्रेसच्या पद्धतीने घेतली तरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं. ज्या शहीदांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे एकत्रित जमलो आहोत, या शहीदांमध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या बोलीचे आणि सगळ्या भाषेचे माणसं होऊन गेले. ज्यावेळेला मालपे साहेब कोरोनाचा फार मोठा काळ सुरू होता आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आम्ही जरा संपादक असल्यामुळे 5-5 डॉक्टरांशी वगैरे जरा ओळखी पाळखीचा काही प्रॉब्लेम राहत नाही. पण आता काम नव्हतं म्हणून आम्ही फोन केला. मी एका माणसाला असा प्रश्न विचारला डॉक्टरांना की माणूस जिवंत असतो म्हणजे काय असतं? ते म्हणले, साहेब माणसाचा श्वासोश्वास सुरू असतो म्हणून माणूस जिवंत असतो. मी म्हटलं श्वासोश्वास का सुरू असतो? आता त्यांनाही वेळ होता, मलाही वेळ होता. मग त्यांनी मला थोडंसं त्याचं जरा विश्लेषण करायला सांगितलं. सुमीजी ते मला असं म्हणाले की माणसाच्या शरीरामध्ये 65% ऑक्सिजन आहे, 18% कार्बन आहे, थोडंसं पोटॅशियम आहे, काही मॅग्नेट आहे, काही हे आहे, काही ते आहे, काही ते आहे. आणि हे सगळे पदार्थ जर आपण मानवी शरीरातून बाहेर काढले
आणि बाजारामध्ये विकायला नेले तर याची किंमत 225 रुपये आहे. म्हणजे ज्या पदार्थाच्या भरोशावर तुम्ही आणि मी जिवंत आहो, हे सगळे पदार्थ जर तुमच्या आणि माझ्या शरीरातून बाहेर काढले आणि बाजारात विकायला नेले तर याची किंमत 225 रुपये आहे. मेरी नानी तो मुझे कहती थी कि मरा हुआ हाथी भी 1.5 लाख का होता है. मेलेला हत्ती जर 1.5 लाख रुपयाचा होणार असेल आणि ज्या पदार्थाच्या भरोशावर माणूस जिवंत आहे त्या पदार्थाची किंमत जर 225 रुपये असेल तर या 3 कवडीच्या माणसाला, या 3 पैशाच्या माणसाला स्वतःच्या जातीबद्दल, स्वतःच्या धर्माबद्दल, स्वतःच्या विद्वत्तेबद्दल, स्वतःच्या सौंदर्याबद्दल आणि स्वतःच्या सत्तेबद्दल एवढा अहंकार बाळगण्याचं काय कारण आहे? या 3 कवडीच्या माणसाला ही जात कशी आली पाहिजे? आदमी अहम का जहर पीकर जहरीला हो गया. आप देखते नहीं उसके भीतर का इंसान नीला हो गया. माणसाला माणुसकीपासून दूर करणारं जे शिक्षण आहे. सुमितजी, माणूस चंद्रावर गेला ही गोष्ट खरी आहे, माणूस मंगळावर गेला ही गोष्ट खरी आहे, कदाचित तो उद्या सूर्यावर पण जाईल, पण माणूस माणसापासून दूर गेला हे वास्तव जोपर्यंत तुम्ही आणि मी स्वीकारणार नाही तोपर्यंत 21व्या शतकामध्ये हे करणं अशक्य आहे. मिलिंदजी, मी आपले मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे सारं जग इतकं आत्ममग्न झालंय की मी, माझी बायको, माझी मेवणी, माझी मुलं, माझ्या याच्या पलीकडे कोणी विचार तयार करायला नसताना, सगळं काही तुमच्याजवळ असताना, सगळं काही तुम्ही अनुभव करू शकत असताना, ज्या गावात आपला जन्म झाला त्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जी भावना तुमची आहे, या भावनेला मला सलाम करायचा आहे. इतकी चांगली मोठी मोठी माणसं जर तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही जर स्वतःचा उद्धार करून घ्यायला कमी पडत असाल तर दोष यांचा नाही, तुमचा आहे, हे कृपा करून तुम्ही लक्षात घ्या. 21व्या शतकामध्ये सुमितजी, माणसाला फक्त बोलता आलं पाहिजे. माझा दावा आहे, कम्युनिकेशन स्किल ही 21व्या शतकाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जे लोक सुवर्ण पदक मिळवतात त्यांना मला सुवर्ण पदक मिळालं ही बातमी सुद्धा आता लिहिता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे शिक्षण फार कामाचं नाही. आज अनायसे तुमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहे. सुमितजींना शासनही माहीत आहे, प्रशासनही माहीत आहे. याच्या पूर्वीचे पण आमदार आपण पाहिले. पण एखाद्या माणसाने जर मनात घेतलं की नाही, मला 300 बेडचं हॉस्पिटल काढायला दाखवायचं आहे तळेगावला, तर ते काढून दाखवता येऊ शकते. हा आमदार त्याची साक्ष आहे. जर मनात असेल मला काहीतरी करायचं आहे तर तुम्ही करू शकता. सुमितजी, मला तुमचा प्रशासनातला काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. मी तुमची ती पण कारकीर्द पाहिली आहे आणि मी तुमची ही पण कारकीर्द अतिशय जवळून पाहिली आहे. एक काम आयुष्यात करून टाका सुमितजी. जे काही या आष्टी शहराच्या या सगळ्या स्मृतींना जिवंत ठेवण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता आहे ना, शाळेला छातीला माती लावून एकदा करूनच टाका. जे काय होईल ते पाहायला देतात आणि त्याच्यामुळे आष्टीच्या तर स्मृती जिवंत राहतीलच. पण तुम्ही सुद्धा ज्या ज्या वेळेला लोकप्रतिनिधीची चर्चा होईल त्यावेळेला तुमचंही नाव त्यांच्या हृदयामध्ये कोरल्याशिवाय राहणार नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नशिबवान लोक आहेत की आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी या निमित्ताने मिळाला आहे. त्यांना कळतंय ॲप्लिकेशन कुठे करा. मला तर तुमच्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब भेटले होते परवाच्या दिवशी. ते म्हणले या सुमितला आंकावं लागते, इतका निधी खेचून आणण्याची ताकद आहे म्हणे या आमदारामध्ये. या कोणाच्या खिशातून पैसे काढून घेतात, कसे विकास कामं करते मला कळतच नाही. त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लोकप्रतिनिधी आपल्याला सापडला आहे. सुमितजी, एवढं काम आपण करा. या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता कशी मिळेल त्याच्यासाठी ज्या कोणत्या गोष्टी आवश्यक असेल त्या सगळ्या आपण करा. राहुल ठाकरे अतिशय चांगला असा तरुण पोरगा आहे. खरं म्हणजे राहुलची माझी मैत्री नंतर आहे. त्याचे वडील माझे खरे मित्र आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं असलं पाहिजे की जरा बाळासाहेब बोलवून घेते, आणि म्हणून राहुलपेक्षा मी त्यांच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. आपणही भुकेल्या पोटी मला सहन केलं, याबद्दल आपल्याही सहनशीलतेला धन्यवाद देतो. आणि जाता जाता सुमितजी फक्त एवढंच सांगतो की लोग झूठ कहते हैं कि जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे. अरे लोग झूठ कहते हैं कि जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे. आज मैंने महसूस किया कि मिलते रहेंगे तो ही जिंदा रहेंगे, मिलते रहेंगे तो ही जिंदा.